मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी उद्यानात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणून हे आंदोलन केलं जात आहे। शक्ती कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी ही मागणी सध्या जोर धरतीये। अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात होतीये। खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। दर नको धोरणावं, सशक्तीकरणाचं तोरण नवं असं म्हणत या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं हे आंदोलन। महिला सुरक्षतेचा वायदा हवा, आम्हाला शक्ती कायदा हवा असे फलक या ठिकाणी झळकवले जात आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला या आंदोलनात सहभागी होण्याकरता आता दाखल झालेल्या आहेत। मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी उद्यानात हे आंदोलन केलं जात आहे। खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत। अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। राज्यातील महिलांवरील अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या अनुषंगाने या ठिकाणी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एकवटलेल्या आहेत। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं हे आंदोलन आपण या क्षणी पाहतोय। मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी उद्यानात या आंदोलनाला सुरुवात होतीये। खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। महिला सुरक्षतेचा वायदा हवा, आम्हाला शक्ती कायदा हवा असं म्हटलं जात आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अजय अडसू यांच्याकडून। अजय, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवीजी, आपण पाहू शकतो की तत्कालीन महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये अस्तित्वात असताना 2020 मध्ये विधिमंडळाच्या मध्ये शक्ती कायद्यासंदर्भात विधेयक पारित झालं होतं आणि ते विधेयकाचं जी प्रत आहे ती केंद्रीय गृह मंत्रालय यांच्याकडे गेली होती। मात्र गृह विभागाने यावर काही आक्षेप नोंदवले होते आणि ती प्रत राज्य सरकारला परत पाठवली होती। मात्र तत्कालीन महाविकास आघाडीमध्ये जी काही शक्ती कायद्यामधील समितीमधील सदस्य होते त्यांची अशी मागणी आहे की पुन्हा एकदा राज्यामध्ये शक्ती कायद्याचं लागू करावा। काल जी बदलापूरची घटना झाली अशा घटना परत होऊ नये आणि या गुन्हेगारांना, या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी प्रमुख या सदस्यांची आहे। खरं पाहायला गेलं तर अनिल देशमुख तत्कालीन शक्ती कायद्याच्या सदस्यामध्ये स्वतः सदस्य होते समितीमध्ये। धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता तुमच्याकडून या संदर्भात अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।